जमलेत ऐकायला सुबोध दादाची गोष्ट. सगळे जमलेत ऐकायला सुबोध दादाची गोष्ट. कधी प्राणी कधी जंगल, कधी प्राणी कधी जंगल, कधी जादू कधी दोस्ती. सुरू झालं गोष्टींचा तास, नको दंगा मस्ती. अरे सुरू झालं गोष्टींचा तास, सुबोध दादाचा का? अरे आलात का तुम्ही? सॉरी सॉरी सॉरी. नमस्कार माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो. सुबोध दादाच्या गोष्टीच्या आजच्या भागात पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी कुठल्या गोष्टी सांगणार आहे? सॉरी, मी आज गोष्टी सांगणार नाही. आज मी फक्त वाचणार आहे. मला खूप मजा येते. हे पुस्तक आहे जंगलातील गोष्टी. ज्योत्स्ना प्रकाशनने त्याचं प्रकाशन केलं आणि लिहिलं आहे गोविंद गोडबोले यांनी. नाही, आज नाही गोष्ट सांगणार. आज मी फक्त वाचणार आहे. आज मला खूप मजा येते. आय एम सॉरी, मी नाही गोष्ट सांगणार. सॉरी 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 सॉरी. रडू नका, माफ करा. सांगतो गोष्ट, सांगतो. ठीक आहे. तर गोष्टीचं नाव आहे शहाणा छावा. तर आनंदवनात निळ्या तलावाच्या काठी प्राण्यांची एक फार चांगली शाळा होती. शाळेचा परिसर अतिशय रम्य होता. प्रत्येक वर्गासमोर आणि वर्गाच्या मागील बाजूला वेगवेगळ्या प्रकारची छोटी मोठी झाडं लावली होती. त्या वर्गातले प्राणी आपल्या वर्गासमोरच्या आणि वर्गाच्या मागील बाजूला असणाऱ्या झाडांची काळजी घेत असत. त्या झाडांना पाणी घालणं, गवत काढणं, खत देणं अशी सगळ्या प्रकारची कामं त्या वर्गातले प्राणी करत. त्यांचे वर्ग शिक्षक यासाठी त्यांना मार्गदर्शन करत, योग्य त्या सूचना देत. झाडाला आळं कसं करायचं, पाणी किती आणि केव्हा घालायचं, वाढलेलं गवत कसं कापायचं, किती आणि केव्हा खत द्यायचं, इत्यादी इत्यादी इत्यादी. समोरच प्राण्यांना खेळण्यासाठी एक मोठं मैदान होतं. इथेच त्यांच्या कवायती होत. लेझिम, डंबेल्स याच मैदानावर त्यांना शिकवले जात. शाळेचे मुख्याध्यापक होते हत्तीदादा ढमाले. ढमाले गुरुजी फार शिस्तीचे. त्यांची शिस्त खरोखरच वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे कोणत्याही प्राण्यांची, पक्ष्यांची मुलं शाळेत उशिरा कधीच येत नसत. ढमाले गुरुजींच्या शाळेचा लौकिक त्या जंगलात फारच मोठा होता. ढमाले गुरुजी आपल्या खोलीत बसून विचार करत होते. चौथ्या वर्गातील मुलांची समजूत कशी घालावी हे काही त्यांना कळत नव्हतं. तक्रार तशी फार गंभीर नव्हती. नव्यानं शाळेत आलेले पोपट गुरुजी यांना उत्तरपत्रिका तपासता येत नाहीत अशी ती तक्रार होती. आणि त्याहीपेक्षा एक गोष्ट महत्त्वाची होती, ती ही की ती तक्रार खुद्द सिंह महाराजांच्या छाव्यानं केली होती. त्याचं म्हणणं असं होतं की पहिलीपासून माझा पहिला नंबर आहे. पहिलीपासून आम्हाला लांडगे गुरुजी शिकवत होते. ते तर माझं नेहमीच कौतुक करायचे. खेळातही मी हुशार आहे. शिवाय या जंगलाच्या राजाचा मी मुलगा आहे. माझा पहिला नंबर आलाच पाहिजे. यावेळेस माझा पहिला नंबर आला नाही याचा अर्थ उघड आहे की पोपट गुरुजींना पेपर नीट तपासता येत नाही. ढमाले गुरुजींनी शिक्षकांची एक सभा बोलवली. सभेत शिक्षकांपुढे ही तक्रार ठेवली. सभेला त्या शिक्षण संस्थेचा एक जबाबदार अधिकारी म्हणून प्रधानजी वाघोबाही हजर होते. चपलताई हरणे, ससेभाऊ, खारुताई सर्वांनी या तक्रारीत काहीही अर्थ नाही असं सांगितलं. वाघोबांनी तर यानंतर फारच धक्कादायक बातमी सांगितली. वाघोबा म्हणाले, शेजारच्या राज्यातून शिक्षण क्षेत्रातल्या फार मोठ्या पदव्या घेतलेले लांडगे गुरुजी आपल्या शाळेत गेली 3-3.5 वर्ष शिकवत होते. खूप शिकलेले म्हणून सिंह महाराजांनी त्यांना आपल्या शाळेत नोकरीवर रुजू करून घेतले. वास्तविक पाहता ते शेजारच्या राज्यातून आलेले आणि शेजारच्या राज्याशी तसं आपलं वैर आहे. तरीही त्याला नोकरी दिली, पण माझ्या गुप्तहेर खात्याकडून मला नुकतंच कळलं की त्यांच्या पदव्या खोट्या होत्या. आपली शाळा चांगली चालते आणि तिचा नावलौकिक आसपासच्या परिसरात आहे हे जाणून शेजारच्या राजानं एक डाव टाकला. लांडग्याला गुरुजी म्हणून पाठवलं. गेली 3 वर्ष तो आपल्या मुलांना अगदी जुजबी शिकवत असे. केवळ सिंह महाराजांच्या मुलाला तो जपत असे. परीक्षेविषयी त्याने जे गैरसमज निर्माण केले आहेत ते दूर करणं फार महत्त्वाचं आहे.
ससे भाऊंनी भीत वाघोबांना विचारलं, लांडग्यानं असं का केलं? वाघोबा उत्तरले, त्याच्या महाराजांनी सांगितलं म्हणून. मग तुम्ही मला विचाराल त्यांनी तरी का सांगितलं? कारण अगदी उघड आहे. तुमचा एक वर्ग लांडगे बुवांच्या ताब्यात होता. लांडगे बुवा काहीच शिकवत नव्हते. मग काय, पाया कच्चा राहिला की पुढची इमारत कशी काय बांधणार? म्हणजे लवकरच तुमच्या शाळेचा लौकिक नाहीसा होणार. वाघोबाचं म्हणणं सगळ्यांनाच पटलं. ढमाले गुरुजी म्हणाले, मी काढतो मुलांच्या मनातला परीक्षेविषयीचा गैरसमज आणि शिक्षकांविषयीचा अनादर. वाघोबा मग लगेच म्हणाले, सिंह महाराजांची समजूत मी काढतो, त्यांना सारं नीट पटवून देतो. आज शाळेत मोठी सभा होती. सभेचे अध्यक्ष होते अर्थातच सिंह महाराज. सर्व पशुपक्षी रांगेत बसले. भाषण देणारे सगळे प्राणी समोर रांगेने बसले होते. हे सगळे छोटे प्राणी त्या त्या वर्गात पहिला क्रमांक मिळवणारे होते. अर्थात त्यांच्या आजच्या भाषणाचा विषय काय होता? मला अधिक गुण का मिळतात. सभेला सुरुवात झाली. ढमाले गुरुजींनी प्रास्ताविक केलं आणि प्राणी बोलू लागले. सुरुवातीला कासवाच्या पिल्लाचा नंबर लागला. ते म्हणालं, माझी चालण्याची गती जरा हळू असली तरी पेपर लिहिण्याचा माझा वेग चांगला आहे. पण मी घाई कधीही करत नाही. पेपर पहिल्यांदा पूर्ण वाचतो. मला जो सोपा प्रश्न वाटतो तो पहिल्यांदा सोडवतो. प्रश्नाचे आणि उपप्रश्नांचे आकडे उत्तर पत्रिकेत बरोबर घालतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षर सुवाच्य काढतो. भाषेच्या पेपरप्रमाणे इतर विषयातही शुद्ध लेखनाचे नियम काटेकोरपणे पाळतो. जेवढे प्रश्न सोडवायला सांगितले आहेत तेवढे योग्यरित्या सोडवतो. पाणघोड्याच्या पिल्लानं सांगितलं, गणितात माझा नेहमी पहिला नंबर येतो. कारण म्हणजे मी आकडे सुवाच्य काढतो. नेहमी कच्ची गणित पेपरच्या एका बाजूला पानावर शिस्पेन्सिल करतो व नंतर पेननं पुन्हा दुसऱ्या पानावर नीट सोडवतो. जिराफाचं पिल्लू म्हणलं, पेपर पूर्ण सोडून झाल्यावर मी पुन्हा एकदा तपासतो. घाईत काही चुका राहून गेलेल्या असतात. प्रश्न सोडवला की बरोबरची खूण त्या प्रश्नाच्या प्रश्नपत्रिकेवर मी करतो. साहजिकच कोणताही प्रश्न उत्तरपत्रिकेत माझ्या हातून लिहावायचा राहत नाही. खारुताईची चिंगी म्हणाली, मी परीक्षेपुरती घड्याळ लावून पेपर सोडवण्याचा प्रयत्न करते. या सरावामुळे माझा पेपर अगदी वेळेत होतो. घाई कधीच होत नाही. पेपर वेळेत सोडवला जातो. हे सगळं ऐकत असताना सिंह महाराजांच्या छाव्याला कसंच झालं. आपलं अक्षर छान नाही. पेपरमध्ये आपण कितीतरी खाडाखोड करतो. एक ना दोन आपल्या असंख्य चुका त्याच्या समोर येऊ लागल्या. आपण केवळ सिंह महाराजांचा मुलगा आहोत म्हणूनच आपल्याला पहिला नंबर मिळत होता. लांडगे गुरुजींचा कावा त्याच्या लक्षात आला. तो धावतच ढमाले गुरुजींकडे गेला. त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यानं त्यांची क्षमा मागितली. पहिल्या नंबराला लायक होण्यासाठी माझ्या सर्व मित्रांप्रमाणे मी मेहनत करेन असं म्हणून पोपट गुरुजींच्या पाया पडून तो निघून गेला. ढमाले गुरुजींनी सुटकेचा निश्वास टाकला. कशी वाटली गोष्ट? मला माहिती आहे ही गोष्ट तुम्हाला खूप जवळची वाटली असेल, कारण तुम्ही सुद्धा तुमच्या परीक्षेचे पेपर सोडवताना अशीच घाई गडबड करत असाल. तुम्हाला सगळं नीट येत असेल, पण उत्तरपत्रिका लिहिण्याच्या घाईमध्ये तुम्ही अनेक छोट्या मोठ्या चुका करत असाल, हो की नाही? पण आता तशा करायच्या नाहीत, कारण गोष्टीत काय सांगितलंय ते नीट लक्षात ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट, या गोष्टीवरती तुम्हाला एखादं चित्र सुचलं किंवा एखादी वेगळी काहीतरी कलाकृती सुचली तर ती मला पाठवायची आहे. माझा पत्ता तुम्हाला माहिती आहे, contact@subodhbhave.com. आणि माझ्या गोष्टी जर आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे सगळेजण या गोष्टींचा आनंद घेऊ शकतील. भेटूया आपल्या पुढच्या भागात नवीन गोष्टीसह. बाय बाय.